नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजपर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टींवरच्या होम रेमेडीज डिस्कस केल्यात. बट आज मी तुम्हाला माझी डेली स्किन केअर रुटीन ही शेअर करणार आहे. कारण की खूप कॉम्प्लिकेटेड अशी स्किन केअर रुटीन असेल तर ती रोज आपल्याला फॉलो होत नाही. आणि रोज फॉलो केल्याशिवाय स्किन केअर रुटीन रोज आपण जर फॉलो करत असेल तरच आपल्याला व्हिजिबल रिझल्ट हा स्किनवरती दिसतो. त्याच्यामुळे स्किन केअर रुटीन ही जेवढी सिंपल असते तेवढी फॉलो करायला सोपी असते, ती आपण रोज कंटाळा न करता फॉलो सुद्धा करतो. सो आज मी तुमच्यासोबत ते शेअर करते. मी स्किन क्लीन करण्यासाठी वापरते हे कलर बारचं डेली क्लिन्झर आहे, ते क्लिन्झिंगसाठी वापरते. सेकंड आहे मॉइश्चरायझर. हे कुठलंही यूज करू शकता. मी मॉइश्चरायझरचा याच्या आधी एक ब्लॉग टाकलाय, तुम्ही त्याच्यापैकी एक कोणता पण यूज करून बघू शकता. सेकंड आहे मॉइश्चरायझर. हे मी दिवसा लावते सकाळी, आणि ओलेसॉफ्टचं जे आहे ते मी रात्री झोपताना लावते स्किन क्लीन्स केल्यानंतर. आणि थर्ड आहे सनस्क्रीन. हे सकाळी पण लावा, रात्री झोपताना पण लावा. दिवसाला 2 वेळा स्किन आपलं फेस क्लीन्स करा, मॉइश्चरायझर अप्लाय करा आणि सनस्क्रीन लावा. बस ह्या 3 गोष्टी जर तुम्ही रोज फॉलो केल्या 2 वेळा, तर खरंच चेहऱ्यावरती आपल्याला रिझल्ट हा मिळतो. कधी कधी आपण मेकअप तसाच ठेवून झोपी जातो, त्यामुळे पण स्किनचं टेक्स्चर बिघडतं. मेकअप जर आपण अप्लाय केला असेल तर रात्री झोपताना तो क्लीन करूनच झोपा. आणि ह्या 3 गोष्टी, कारण की कसं आहे, आपली स्किन आहे, आपला फेस आहे, ते काही भांडे नाहीये की तुम्ही हे पण ट्राय करा, ते पण ट्राय करा, हे घासून बघा, ते घासून बघा. अशाने स्किन कधीही रिपेअर होत नाही, त्याच्याने आपल्या स्किनचं टेक्स्चर बिघडतं. स्किन केअर रुटीन जेवढी सिंपल ठेवली तेवढी आपल्यासाठी इफेक्टिव्ह असते. एवढी स्किन केअर रुटीन फॉलो करा, आणि आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. बाय.